back student. In last lecture we discussed about what is meant by chemistry and what are the different branches of chemistry. So chemistry, it has three main branches, one organic, second physical and third is inorganic chemistry. After that, now let us start with the definition of matter and how the matter is classified. The definition of matter, anything which has a mass and which occupies space is called as a matter. Anything which has a mass and which occupies space is called as a matter. कोणतीही वस्तू जिला मास असतं आणि जी स्पेस ऑक्युपाय करते आपण तिला काय म्हणतो, मॅटर म्हणतो. मग ऑलरेडी वी डिस्कस, सपोज दिस पेन, इट हॅज अ मास अँड इट ऑल्सो ऑक्युपाइज द स्पेस. पेन इज एक्झाम्पल ऑफ मॅटर. लिक्विड वॉटर, वॉटर आहे आपल्याकडे, त्याला मास आहे, ते स्पेस ऑक्युपाय करतं, ते सुद्धा मॅटर आहे. थर्ड, गॅसियस स्टेट आहे, एअर आहे, एअर ऑल्सो हॅज अ मास अँड इट ऑल्सो ऑक्युपाइज स्पेस, देअरफॉर एअर इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ अ मॅटर. It means that our matter, it exists in three different physical states. One is a solid, second is a liquid and third is a gas. In all these cases they have a mass and they also occupy the space or they have a volume. Now we can classify this matter into two main types. Classification of matter म्हणजे जनरल आहे, याच्यामध्ये आपल्याकडे दोन मेन टाईप करता येतात. एक आहे आपल्याकडे मॅटरचा, एकाला आपण प्युअर सबस्टन्स म्हणायचं, and second it is a mixture. First is a pure substance, one is a pure substance आणि त्याच्यामध्ये नंतर येतं आपल्याकडे सेकंड मध्ये मिक्सचर्स येतात, मिक्सचर्स. इफ द कंपोजिशन इज फिक्स्ड, जर तुमचा कंपोजिशन फिक्स असेल तर तो प्युअर सबस्टन्स मध्ये येईल आणि असं म्हणू शकतो आपण. आणि जर तुमचा कंपोजिशन ऑफ तुमच्या मॅटरचं जर फिक्स नसेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ मिक्सचर. आता हे प्युअर सबस्टन्समध्ये काय येतं आपल्याकडे, प्युअर सबस्टन्समध्ये दोन आपल्याकडे मेन पॉईंट्स येऊ शकतात, दोन येतात. एक येतं एलिमेंट आणि दुसरं येतं आपल्याकडे कंपाऊंड, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. आता मिक्सचरमध्ये काय येतं, दोन टाईपचे मिक्सचर येतात. एक येतं होमोजिनियस मिक्सचर आणि सेकंड येतं heterogeneous mixture. There are two types of mixtures, one homogeneous, second heterogeneous mixture. Pure substances चे दोन आपण क्लासिफिकेशन मध्ये पाडेल. वन इज अ एलिमेंट, सेकंड इज अ कंपाऊंड. आता एलिमेंट मध्ये पुन्हा तीन पार्ट करता येतात आपल्याला. त्याच्यामध्ये एक, वन इज मेटल, सेकंड नॉन मेटल आणि तिसरा येतं आपल्याकडे मेटॅलॉइड्स. मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. मेटल, नॉन मेटल अँड मेटॅलॉइड. तर हे तीन क्लासिफिकेशन मध्ये आपण घेऊ शकतो. आता तर व्हॉट इज मीन बाय मॅटर, एनिथिंग विच हॅज अ मास अँड विच ऑक्युपाइज स्पेस इज कॉल्ड ॲज अ मॅटर. तर मॅटरचं क्लासिफिकेशन और टाईप काय केलेत आपण, दोन टाईप केलेत. एक प्युअर सबस्टन्स आणि दुसरं घेतलेलं आहे मिक्सचर. प्युअर सबस्टन्सचे अजून दोन क्लासिफिकेशन केले. प्युअर सबस्टन्समध्ये एक घेतला आहे एलिमेंट आणि दुसरा घेतला आहे आपण कंपाऊंड. सो लेट अस डिस्कस, लेट अस स्टार्ट. आणि एलिमेंट, आता त्याच्या अगोदर एलिमेंट, एलिमेंटमध्ये काय आलं आपल्याकडे, मेटल्स आहेत, एलिमेंटमध्ये नॉन मेटल्स आहे आणि त्याच्यानंतर मेटॅलॉइड्स आहे. आणि कंपाऊंड, एलिमेंट मूलद्रव्य म्हणजे मेटल्स येतं आपल्याकडे एलिमेंटमध्ये, मेटल, नॉन मेटल आणि दुसरे मेटॅलॉइड. जे मेटल्स मेटॅलिक प्रॉपर्टी दाखवतात, काही नॉन मेटलच्या प्रॉपर्टी, आणि दोन्ही मेटल आणि नॉन मेटलची जी प्रॉपर्टी दाखवतात त्याला आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज अ मेटॅलॉइड्स. मग आता क्लासिफिकेशन मध्ये घ्यायचं आपण, व्हॉट इज मीन बाय एलिमेंट. एलिमेंट कशाला म्हणतो, त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड, त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. सपोज तुमच्या मॅटरचं कंपोजिशन जर फिक्स असेल, मॅटरचा कंपोजिशन फिक्स आहे आणि तो प्युअर असेल तर ते आपल्याला ह्याच्यात कशात इन्क्लूड करता येतं, प्युअर सबस्टन्सेसमध्ये. आणि तुमच्याकडे जे मॅटर आहे त्याचं कंपोजिशन जर फिक्स नसेल, ते जर चेंज होत असेल किंवा फिक्स कंपोजिशन नसेल, नॉट फिक्स्ड कंपोजिशन, ते कसा बनलेला आहे हे काही फिक्स नाही, या दोघांचं जर मिक्सचर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, मिक्सचर.
जास्त कमी जास्त असू शकतं, मिक्स केलेलं आहे ते मिक्सचर. पण कंपोजिशन डेफिनाइट असेल, फिक्स असेल तर ते प्युअर सबस्टन्समध्ये घेतात. प्युअर सबस्टन्समध्ये मग परत दोन प्रकार येतं, एक येतं एलिमेंट आणि दुसरं येतं आपल्याकडे कंपाऊंड. आता हे एलिमेंट कशाला म्हणायचं आणि कंपाऊंड कशाला म्हणायचं? सिंपल आहे, एलिमेंट्स अँड कंपाऊंड. एलिमेंट्स, these are the substances which contain same type of atom. ज्या कंपाऊंड मध्ये these are the substance मध्ये एकाच टाईपचे एलिमेंट्स प्रेझेंट असतात, एकाच टाईपचे ॲटम्स प्रेझेंट असतात, त्याला आपण एलिमेंट्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय? हायड्रोजन घेतला आपण, हायड्रोजन, तर हायड्रोजनचे कंपाऊंड सबस्टन्स घेतला, हायड्रोजन गॅस घेतला आपण, हायड्रोजन, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? हायड्रोजनच्या ऐवजी गोल्ड घेऊ आपण, गोल्ड घ्या, सिल्वर घ्या, आयर्न घ्या, याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? गोल्डमध्ये एकाच टाईपचे ॲटम्स प्रेझेंट असतात, ओनली गोल्ड इज प्रेझेंट, AU अशा एका टाईपचे काय आपल्याकडे ॲटम्स प्रेझेंट असतात. मग हा काय झाला? दिस इज अ एलिमेंट. The substances which contain same type of atom. सिल्वर जर घेतला तर त्याच्यामध्ये एकच टाईप असतो, AG, सिल्वरचे ॲटम्स प्रेझेंट असतात. मग हे काय झाला? दिस इज अ एलिमेंट. सेम टाईप ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट इज कॉल्ड ॲज अ एलिमेंट. द सबस्टन्स विच कंटेन सेम टाईप ऑफ एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ, याला काय म्हणतो आपण? दिस इज कॉल्ड ॲज अ एलिमेंट. एकाच टाईपचे, आता सिल्वर आहे, गोल्ड आहे, त्याच्यानंतर प्लॅटिनियम आहे, तर हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? एलिमेंट्सचेच एक्झाम्पल आहेत. मग याच्यामध्ये काय होतं? दे कॅन नॉट बी ब्रोकन, दे कॅन नॉट बी डिकम्पोज इंटू मोर ऑर डिफरंट कंपाऊंड सबस्टन्सेस किंवा कंपाऊंड. याला आपल्याला केमिकल प्रोसेसनं याला ब्रेकडाऊन करता येत नाही आणि याच्यापासून नवीन दुसरे सबस्टन्स तुम्हाला मिळवता येत नाहीत. दे कॅनॉट बी ब्रोकन इंटू सिम्पल कंपाऊंड, दे कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय एनी केमिकल प्रोसेस, दे आर कॉल्ड ॲज अ एलिमेंट. ज्या सबस्टन्सचं फर्दर केमिकल प्रोसेस करून, केमिकल रिॲक्शनच्या साहाय्याने ब्रेकडाऊन करून दुसरे सबस्टन्सेस त्याच्यापासून मिळवता येत नसतील तर त्याला काय म्हणायचं आपण? इट इज कॉल्ड ॲज अ एलिमेंट. सो व्हॉट इज एलिमेंट? एलिमेंट इज अ सबस्टन्स विच कंटेन सेम टाईप ऑफ ॲटम. एलिमेंट्स आर द सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन इंटू द more substances by any chemical process, that is called as a element. दुसरा काय आपल्याकडे दुसरं मॅटरचं एक आपण सबस्टन्स आपण काय घेतलंय? व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड. आता हे कंपाऊंड कशाला म्हणतो आपण? वेन एलिमेंट्स, द ॲटम्स ऑफ टू एलिमेंट, किंवा दोन ॲटम्स एकाच असतील किंवा डिफरंट पण चालतात, एलिमेंटचे ॲटम, वेन द टू ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट or different element, they combine with each other in a definite proportion of mass, a definite proportion of mass, मासच्या डेफिनाइट और वजनाचं डेफिनाइट प्रोपोर्शन घेतल्या दोन एलिमेंटचं, कंबाईन केलं त्याला, आणि जे कंपाऊंड ते जे सबस्टन्स तयार होतं त्या सबस्टन्सला काय म्हणायचं? दे आर कॉल्ड ॲज अ कंपाऊंड. त्याला काय म्हणतो आपण? दे आर कॉल्ड ॲज अ कंपाऊंड. मग काय आहे? वॉटर इज कंपाऊंड, कार्बन डायऑक्साईड इज कंपाऊंड, हायड्रोजन काय तुमचा मॉलिक्यूल काय किंवा काय कंपाऊंड आहे. तर ज्या सबस्टन्समध्ये आपल्याकडे ॲटम्स कंबाईन होतात डेफिनाइट प्रोपोर्शनमध्ये, मासच्या डेफिनाइट प्रोपोर्शनमध्ये, त्याला आपण काय म्हणतो? दे आर कॉल्ड ॲज अ कंपाऊंड. कंपाऊंड कॅन बी ब्रोकन, कंपाऊंडचं तुम्हाला ब्रेकडाऊन करता येतं इन अ टू सिम्पल सबस्टन्सेस. वॉटरचं तुम्ही प्रोसेस इलेक्ट्रोलिसिस जर केलं तर आपल्याला काय मिळतं? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. जर तुम्ही कार्बन डायऑक्साईडचं ब्रेकडाऊन जर केलं तर तुम्हाला याच्यापासून कार्बन आणि ऑक्सिजन असं सेपरेट मिळू शकतात. अशा कंपाऊंडला, अशा सबस्टन्सेसला आपण काय म्हणायचं? कंपाऊंड. कंपाऊंड्स कॅन बी ब्रोकन इनटू सिम्पल सबस्टन्सेस बाय केमिकल प्रोसेस. Elements cannot be broken into simple substances by this process, chemical process. तर एलिमेंटमध्ये ब्रेकडाऊन होऊन दोन सबस्टन्स तयार होत नाहीत वेगवेगळे, पण कंपाऊंडमध्ये होऊ शकतात. कंपाऊंडमध्ये मासचं जे प्रोपोर्शन असतं हे डेफिनाइट प्रोपोर्शन असतं.
ज्यावेळेस दोन एलिमेंट्स एक डेफिनाइट प्रोपोर्शन घेऊन मासचं कंबाईन होतात, रिॲक्ट होतात, त्यावेळेस आपल्याकडे काय तयार होतं, कंपाऊंड तयार होतं. आणि एलिमेंटमध्ये काय असतात, एकाच टाईपचे काय असतात, ॲटम्स असतात. तर हे प्युअर सबस्टन्सेसमध्ये येतं. मॅटरच्या नंतर प्युअर सबस्टन्सेसमध्ये एलिमेंट आणि कंपाऊंड. एलिमेंटमध्ये सेम टाईप ऑफ ॲटम्स आहेत, इथं दोन ॲटम्स असतील, डिफरंट असतील, आणि त्याचे जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन डेफिनाइट प्रोपोर्शन बाय मास आहे. याचं डिकम्पोजिशन होऊन मोर कंपाऊंड मिळत नाहीत. एकच आयटम आहे याच्यामध्ये, तुम्हाला जास्त सबस्टन्सेस, कंपाऊंड नाही सबस्टन्सेस तुम्हाला ह्याच्यापासून मिळत नाहीत. पण कंपाऊंडचं ज्यावेळेस तुम्ही ब्रेकडाऊन करता केमिकल प्रोसेसनं, त्यावेळेस तुम्हाला ह्याच्यापासून मोर सबस्टन्सेस, 2 टाईपचे सबस्टन्सेस, 3 टाईप, ते डिपेंड करतं तुमचं कॉम्पोजिशन कसं आहे, ते तुम्हाला मिळू शकतं. त्याला म्हणायचं कंपाऊंड. कंपाऊंड्स कॅन बी ब्रोकन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस or 2 substances or more substances by a simple chemical process. Elements cannot be broken into substances, new substances by a chemical process. They contain same type of element. Compounds contain different types of element. Sodium chloride काय आहे, कंपाऊंड आहे. याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, Na and Cl. कॅल्शियम कार्बोनेट, Ca कार्बन आणि ऑक्सिजन, असे डिफरंट एलिमेंट कंबाईन झाले डेफिनाइट प्रोपोर्शननं मासच्या, की त्याला आपण कंपाऊंड म्हणायचं. आता मिक्सचर काय असतं आपल्याकडे, मिक्सचर म्हणजे काय, इफ द मिक्सचर कसं तयार होतं, 2 कॉम्पोनंट A B कॉम्पोनंट आहे, दे आर मिक्स विथ इच अदर, अँड इफ द कॉम्पोजिशन इज नॉट फिक्स, त्याचं मास फिक्स नाही, कॉम्पोजिशन फिक्स नाही, रँडमली तुम्ही 2 सबस्टन्सेस घेतले, ए सबस्टन्स बी सबस्टन्स, याला मिक्स केला की काय तयार होतं, त्याचं फॉर्मेशन ऑफ मिक्सचर. मग मिक्सचरमध्ये काय असतं, 2 टाईपचे मिक्सचर्स असतात. मिक्सचर्स, देर आर 2 टाईप्स ऑफ मिक्सचर. वन इज अ होमोजिनियस मिक्सचर, सेकंड इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. सो व्हॉट इज मीन बाय होमोजिनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. होमो म्हणजे काय, होमो मीन्स सेम, आणि हेट्रो म्हणजे काय असतं, हेट्रो मीन्स डिफरंट. होमो मीन्स सेम अँड हेट्रो म्हणजे काय असतं, डिफरंट. मग आता ज्या मिक्सचरमध्ये सपोज 2 कॉम्पोनंट आहे, A and B are mixed with each other, A and B they are mixed with each other. A आणि B ला काय केलं तुम्ही, मिक्स केलंय आणि याच्यापासून एक मिक्सचर तयार केलंय. दीज आर द 2 कॉम्पोनंट्स. या दोघाला मिक्स करून काय तयार केलं तुम्ही, त्याचा मिक्सचर. अँड इफ दे आर indistinguishable from each other, they cannot be separated from each other by any chemical process, and both are present in a single phase or same phase, then that mixture is called as a homogeneous. ज्या मिक्सचरमध्ये जेवढे काय कॉम्पोनंट्स आहेत 2, 3, 4 ते मिक्स करून तयार केलेले, ऑल कॉम्पोनंट्स इफ दे आर प्रेझेंट इन अ सेम फेज, म्हणजे ते तुम्हाला एकाच फेजमध्ये असले पाहिजे. दे कॅनॉट बी डिस्टिंग्विश्ड बाय नेकेड आईज. नेकेड आईजनं तुम्हाला त्याला डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे, करता न आलं पाहिजे. आणि दे कॅनॉट बी सेपरेटेड, फिजिकली डिस्टिंक्ट. मेकॅनिकली सेपरेबल पार्ट ऑफ सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ फेज म्हणतात. ती तुम्हाला केमिकल प्रोसेसनं जर सेपरेट करता येत नसेल तर अशा मिक्सरला, अशा प्रोसेसला, याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज अ होमोजिनियस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल, समजा जर तुम्ही आता शुगर आहे वॉटरमध्ये डिझॉल्व केली, किंवा मीठ आहे ते वॉटरमध्ये डिझॉल्व केलं, तर आपल्याला नेकेड आईजनं असं बघितल्याबरोबर हे वॉटर आहे आणि ह्याच्यामध्ये हा शुगर आहे असं फाइंड आउट करता येतं का, नाही. बिकॉज शुगर आणि वॉटर हे सिंगल फेजमध्ये आले. सोडियम क्लोराईड आणि वॉटर, मीठ आणि पाणी हे दोन्ही एकाच फेजमध्ये आले. दे आर इनडिस्टिंग्विशेबल. मग असे इनडिस्टिंग्विशेबल असेल, एकाच फेजमध्ये जर प्रेझेंट असतील, तर या मिक्सचरला, वॉटर शुगरच्या किंवा वॉटर आणि सोडियम क्लोराईडच्या मिक्सचरला कोणतं मिक्सचर म्हणायचं, होमोजिनियस मिक्सचर. आणि जर 2 कॉम्पोनंट ज्याच्यापासून तुम्ही ते तयार केलेलं आहे हे जर डिस्टिंग्विशेबल असतील तर त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज अ हेट्रोजिनियस मिक्सचर. समजा आईस क्यूब्स आहेत, आईस क्यूब
वॉटरमध्ये ॲड केले. आईस क्यूब वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की दिस इज वॉटर अँड दीज आर द आईस क्यूब्स. म्हणजे दोन आहेत, आईस आणि वॉटर. दे आर डिस्टिंग्विशेबल आणि दे आर सेपरेबल. ते डिस्टिंग्विशेबल पण आहेत आणि सेपरेबल पण आहेत. मग हे मिक्सर कोणतं झालं? हेट्रोजिनियस मिक्सर. त्याच्यानंतर सपोज आपल्याकडे काय हेट्रोजिनियस मिक्सरमध्ये पेट्रोल आणि वॉटर आहे. आता दोघंही एकाच फेजचे असतात, लिक्विड फेज तसं, पण पेट्रोलचा वेगळा लेअर तयार होतो, वॉटरचा वेगळा लेअर तयार होतं. मग त्याचं होमोजिनियस मिक्सर तयार होतं का? नाही. इट विल बी हेट्रोजिनियस मिक्सर. होमोजिनियस मिक्सर म्हणजे काय? एअर आहे, हवा आपली हवेमध्ये काय? हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. आणि या मिक्सरमध्ये कार्बन डायऑक्साईड म्हणजे आता हे पोल्युशनवाला, तर या मिक्सरमध्ये हे जे डिफरंट गॅसेस आहेत हे डिस्टिंग्विशेबल आहेत का? आपल्याला नाही. त्यांनी काय तयार केलं आहे? एक होमोजिनियस काय तयार केलं आहे? मिक्सर. मग तसं जर इनडिस्टिंग्विशेबल ऑल आर प्रेझेंट इन सिंगल फेज असेल तर त्याला होमोजिनियस म्हणायचं. आणि जर डिफरंट फेजमध्ये जर प्रेझेंट असतील कॉम्पोनंट तर त्याला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ॲज अ हेट्रोजिनियस मिक्सर. 12th मध्ये आपल्याला एक सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह नावाचा प्रॉपर्टीज नावाचा एक टॉपिक आहे. त्याचं बिगिनिंगच आहे व्हॉट इज मीन बाय सोल्युशन, व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ सोल्युशन. सोल्युशन कशाला म्हणतात, त्याचे किती टाईप्स आहेत, होमोजिनियस सोल्युशन, हेट्रोजिनियस सोल्युशन, तर ते आपल्याला ह्याचं रिपिटेशन आहे. तर आता आपण काय डिस्कस केलं? मॅटरमध्ये 2 पॉईंट्स, प्युअर मॅटर किंवा मिक्सचर्स. प्युअरमध्ये एलिमेंट्स आणि कंपाऊंड. एलिमेंट काय असतात? These are the simple substances, these are the pure substances, they contain same type of atoms, they cannot be broken into 2 or more substance by any chemical process. आणि ह्याच्यामध्ये काय असतं? कंपाऊंडमध्ये when two elements they combine with each other in definite proportion of mass we will get or formation of the compound takes place. कंपाऊंड तयार होतात ज्यावेळेस एलिमेंट्स having different masses they combine with each other by definite proportion of mass, then we form a compound. For example, water contain 2 elements, one hydrogen and oxygen. They combine with each other in a definite proportion of mass, then we form a compound. Then we discuss the mixtures. What are the mixtures? When two components, more than 2 components, they are which are present in mixture, they are not in a definite proportion of their masses, we will get a mixture. रँडम जर मिक्सिंग करून तयार करून केलेला कंपाऊंड असेल तर काय तयार होतो? मिक्सचर. मिक्सचर्स देर आर 2 टाइप्स ऑफ मिक्सचर. वन इज होमोजिनियस, सेकंड वन इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मीन्स द components of this mixture they are present in a single phase, they are indistinguishable by naked eyes and you cannot separate them, then we get a homogeneous mixture. For example, sugar dissolved in water, alcohol dissolved in water, or sodium chloride, salt dissolved in water. In all these cases you cannot distinguish between the salt and water, sugar and water, alcohol and water, and you cannot separate you distinguish this by naked eyes. We get both sugar water, salt water and alcohol and water, they are present in a single phase, they are present in a same phase, they are indistinguishable, then the mixture is homogeneous. And if you are able to separate this, then you will get a heterogeneous mixture. If you are able to separate this component, if they are immiscible, then we get a heterogeneous mixture. So let us revise once again: matter, pure substances, elements, compound, homogeneous mixture and heterogeneous mixture. Now after this, let us start with some basic laws of chemistry. Let us start with some laws, the basic concepts or laws of chemistry. In this case are the laws, all the chemical reactions of the chemistry, they are governed or they are based on certain laws. The chemical reactions of the chemistry, they are based on certain laws, and these laws are called as laws of chemical combination. Laws of chemical combinations. Laws of chemical combination.
So we have to study 3 to 4 different laws under this study, under this title, laws of chemical combination. आता मॅटर झाला, एलिमेंट्स कशाला म्हणतात झालं, कंपाऊंड झाला आपलं. आता आपण काय स्टडी करू तर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. तर हे या लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्सच्या अंतर्गत आपल्याकडे 4 लॉज आपल्याला स्टडी करायचे. तर आपल्याकडे ज्या रिॲक्शन्स असतात केमिस्ट्रीमधल्या ज्या रिॲक्शन्स आहेत, ऑल दीज रिॲक्शन्स दे आर बेस्ड ऑन ऑर दे फॉलो सर्टन लॉज. त्या काही लॉज फॉलो करतात, त्या काही सर्टन म्हणजे प्रिन्सिपलवर बेस्ड आहे. मग ते कोणते लॉज आहेत, कोणते प्रिन्सिपल्स आहेत, कशावर त्या केमिकल रिॲक्शन्स होतात, त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज अ लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. Before starting the laws of chemical combination, we must know in general what is mean by chemical reaction. आता chemical reactions are based on certain laws, they follows certain rules. त्याच्या अगोदर मग chemical reaction कशाला म्हणतात हे आपल्याला माहित पाहिजे. So what is mean by a chemical process, chemical reaction? This is a process of breaking of old bond and formation of new bond is called as a chemical reaction, or this is the process in which one compound or one substance having certain chemical and physical property get completely converted into new substance having different chemical and physical properties is called as a chemical reaction. एक कंपाऊंड आहे किंवा तुमच्याकडे एक सबस्टन्स आहे, त्याचं रूपांतर, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन, ए कंपाऊंड आहे, इट हॅज अ सर्टन केमिकल प्रॉपर्टीज, याचे काय रासायनिक गुणधर्म आहे, केमिकल प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. इट इज कन्व्हर्टेड इन टू बी, तयार झालेला कंपाऊंड आहे, इट्स हॅज कम्प्लीट डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल प्रॉपर्टीज. मग दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ केमिकल रिॲक्शन. एक्झाम्पल आहे आपल्याकडे केमिकल चेंज, केमिकल रिॲक्शनचं. आपण काय केलंय, दूध आहे, मिल्क आहे, इट इज गेट कन्व्हर्टेड इन टू कर्ड, त्याला आपण दह्यामध्ये प्रोसेस केले, त्याचं कन्व्हर्जन केलं, डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज, नवी कंपाऊंड आहे. मग काय झाला, केमिकल रिॲक्शन आहे, केमिकल चेंज आहे. लाकूड आहे आपल्याकडे, बर्निंग ऑफ वूड, त्याला तुम्ही जाळून टाकलं, त्याचा कोळसा तयार झाला, कोक तयार झाला. कशाचं एक्झाम्पल आहे, केमिकल रिॲक्शनचं आहे. किंवा प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ओल्ड बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड, हायड्रोजन क्लोरीन कंबाईन झाला, याच्यापासून काय तयार झालं, फॉर्मेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑर HCl टेक्स प्लेस. हायड्रोजन हायड्रोजनमध्ये बॉन्ड आहे, क्लोरीन क्लोरीनमध्ये बॉन्ड आहे, नवीन तयार झाला त्याच्यात हायड्रोजन आणि क्लोरीनमध्ये बॉन्ड. ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड्स, फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड, हे जे प्रोसेस आहे दिस इज कॉल्ड ॲज अ केमिकल रिॲक्शन. मग हे केमिकल रिॲक्शन्स आहेत. ड्युरिंग whenever there is a chemical reaction, ही केमिकल रिॲक्शन सर्टन लॉजवर, सर्टन प्रिन्सिपलवर काय करतात, ते बेस असतात. मग ते लॉज आणि ते जे प्रिन्सिपल्स आहेत त्याला काय म्हणायचं, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. मग हे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊ. तर त्यासाठी आपण व्हॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन एवढं बघितलंय. द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ओल्ड बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड इज कॉल्ड ॲज अ केमिकल रिॲक्शन, किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वन सबस्टन्स इंटू अनदर having different chemical properties than original one, this is also called as a chemical reaction. These chemical reactions, they follow certain rules or they are based on some laws. That laws are known as a laws of chemical combination. Thank you very much.